समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यात वाढला लंपी आजाराचा धोका। एकाच गावात 8 जनावरांचा मृत्यू। पशुसंवर्धन विभागाने लसीकरण करून पशुपालक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांवर लंपी चर्मरोग आजाराचा धोका वाढला। प्रामुख्याने मोताळा, बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा या तालुक्यात लंपी आजाराचे जास्त जनावर आढळून येत आहेत। तर नायगाव देशमुख या एकाच गावामध्ये लंपी आजारामुळे 8 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांचे लसीकरण करून पशुपालक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे। जो रिपोर्ट आहे तो पाठवून देतो मी तुम्हाला। नाही देतो। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर आणि देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या 2 ते 3 तालुक्यामध्ये लंपी सदृश लक्षणं असलेले भूजातीय जनावरांमध्ये जनावर आढळून आलेले आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 20व्या पशुगणनेनुसार 5,95,000 जनावर आहेत। त्यापैकी आपल्या सध्या जिल्ह्यामध्ये 3,10,000 जनावरांचं ऑलरेडी आपलं तालुक्याने आपल्याकडे या रोग प्रतिबंधक लसीकरण झालेलं आहे। तरी सध्या लंपी सदृश जे जनावर आढळत आहे या जनावरांचे आपण रोग निदानासाठी नमुने घेतलेले असून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेने निष्कर्षासाठी दिलेले आहे। तरी तोपर्यंत जे सध्या आपल्याकडे लक्षणं दिसत आहेत त्या आधारावर आपण सध्या जिल्ह्यामध्ये जे ॲक्टिव्ह जनावरांचं जे आहे रिपोर्टिंग हे आपण डेली रिपोर्टिंग त्याचं रितसर खात्याकडे सादर करण्याची कारवाई चालू केली आहे। तरी सध्याच्या जनावरांमध्ये जे इन्फेक्शन आढळून आलं आहे याच्यामध्ये मुख्यत्वे जे लहान वासरं आहे या लहान वासरामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये असं दिसून राहिलं। कारण याच्यापूर्वी आपण 2 वर्षापूर्वी जवळपास 100% लसीकरण झालेलं आहे